हे पहा, आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे विंडोज. ठीक आहे. काल जसं आपण बघितलं होतं आउटलुक वरचे प्रश्न, बरोबर. आणि काल तुम्हाला सांगितलं की आउटलुक वरती आधारित एक साधारण 5-6 प्रश्न येतात आणि 3-4च गोष्टी आहेत. तेवढ्या आपण नीट कॉन्सन्ट्रेट केला की आपल्याला आउटलुक वरचे प्रश्न सोडवता येतात. अगदी सेम त्याच प्रकारे विंडोज हा टॉपिक आहे. विंडोज वरती सुद्धा एक 5-6 प्रश्न येतात आणि त्यामध्ये सुद्धा काही ठराविक क्रिया आहेत, ठराविक कमांड्स आहेत. तेवढ्या ठराविक कमांडची नीट व्यवस्थित प्रॅक्टिस केली की मग 100% पास. केलं तर आता त्यातला एक एक प्रश्न आपण पाहू. कोणकोणत्या कमांड्स केल्या पाहिजेत, त्या कमांडची नावं नीट व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या त्या कमांडची प्रॅक्टिस करा. त्यातला पहिली जी कमांड आहे ती आहे कॉपी करणं. जसं आउटलुक मध्ये कॉन्टॅक्ट तयार करण्यावरती आधारित 2-3 प्रश्न येतात, तसे विंडोज मध्ये कॉपी करणे याच्यावर आधारित 2-3 प्रश्न येतात. म्हणजे 2-3 प्रश्न म्हणजे 2-3 मार्क आपण विंडोज मध्ये केवळ कॉपी कमांड नीट व्यवस्थित समजून घेतली तरी सहजरित्या मिळवू शकतो. ठीक आहे. आता हा प्रश्न पाहू आपण. सपोर्ट फोल्डर मधील abc.bmp फाईल कॉपी करा आणि होम स्लॅश दिला इथे इंडेक्स फोल्डर मध्ये पेस्ट करा. याच्यात 2 गोष्टी नीट व्यवस्थित फक्त विंडोज मधले प्रश्न सोडवताना समजून घ्यायची. एक सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, कोणत्या फोल्डर मधून कोणत्या फोल्डर मध्ये जायला सांगितलं किंवा कोणती फाईल कॉपी करायला सांगितली. हे नीट एकदा तुम्हाला व्यवस्थित समजलं ना की विंडोज वरचे प्रश्न सोडवायला काही अवघड नाही. आता ह्या प्रश्नात काय सांगितलंय, सपोर्ट फोल्डर मधील एबीसी फाईल. याचा अर्थ काय झाला, सपोर्ट नावाचा फोल्डर आहे, त्यात एबीसी नावाची फाईल आहे. ठीक आहे. आणि ती आपल्याला काय करायला सांगितली, सपोर्ट मध्येच होम नावाचा एक फोल्डर आहे, मध्ये स्लॅश याचा अर्थ त्याच्या आत अजून एक फोल्डर आहे. म्हणजे होम मध्येच इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये पेस्ट करा. म्हणजे फाईल आपल्याला उचलायची कुठून, सपोर्ट फोल्डर मधून, आणि ती होम मधल्या इंडेक्स फोल्डर मध्ये जाऊन टाकायची. आता ती कशा पद्धतीने करायची पहा. आपण सरळ क्लिक केलं की असं आपल्याला तो फोल्डर वगैरे सगळं ओपन करून दिलं जाईल. आता आपल्याला सांगितले सपोर्ट फोल्डर मधील, मग आपण काय करायचं, पहिलं सपोर्ट फोल्डर कुठे बघायचं. ठीक आहे. सपोर्ट फोल्डर आपल्याला मिळाला, त्यावर डबल क्लिक करून ओपन करा. डबल क्लिक केलं की काय होतं, तो फोल्डर ओपन होतो. त्या फोल्डर मधील कोणती फाईल सांगितली आपल्याला, abc.bmp. ज्या चित्राच्या फाईल असतात त्या बीएमपी किंवा जेपीजी फाईल असतात. फाईल एक्सटेन्शन नीट लक्षात ठेवा. फाईलच्या टाईपवरनं तुम्हाला ती फाईल लगेच कोणती ती समजते. आता इथे .abc.bmp लिहिलेलं नाहीये, कारण का, त्याचे एक्सटेन्शन हाईड आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही माऊस पॉइंटर त्या एबीसी फाईलवर टच केला की वरती तुम्हाला दिसते पहा ऍटम टाईप बीएमपी फाईल. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की एबीसी. नाही तर तुम्ही तिथे शोधत बसाल abc.bmp कुठे. इथे तुम्हाला फाईलचं फक्त नाव दिसेल एबीसी, आणि त्याच्या पुढचा जो फाईलचा टाईप येतो माऊस पॉइंटर टच केला की दिसतो. आणि जर त्याची सेटिंग विथ एक्सटेन्शन असेल तर abc.bmp सुद्धा तुम्हाला दिसतं. डिपेंड आहे. काल जसं सिस्टीम डेटच्या संदर्भातलं सांगितलं मी, तसाच प्रकार विंडोज मध्ये ह्या गोष्टीसाठी लक्षात ठेवा. आता ही फाईल काय करायची, तुम्हाला कॉपी करायची. आता कॉपी कशी करणार, आपल्याला पाहिजे ती फाईल मिळाली, आपण त्या फोल्डरमध्ये आलो, त्याच फाईलवर माऊसचं राईट बटन क्लिक करायचं. हे लक्षात ठेवा. राईट बटन क्लिक केलं की तुम्हाला इथे कमांड दिसेल कॉपी. राईट बटन क्लिक करताना लक्षात ठेवा, आता तुम्ही ह्या फोल्डरमध्ये आलात आणि म्हटलं चला आता ही फाईल आपल्याला पाहिजे, इकडे तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं आणि इकडे येऊन माऊसचं राईट बटन क्लिक केलं तर तुम्हाला कॉपी कमांड मिळणार नाही. त्याच फाईलवर माऊसचं राईट बटन क्लिक करायचं. ही गोष्ट नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही आलात, माऊसचं राईट बटन क्लिक केलं तरच तुम्हाला इथे कॉपी कमांड दिसेल. ओके. कॉपी कमांडवर क्लिक करा. म्हणजे काय झाली, सपोर्ट फोल्डर मधील एबीसी फाईल काय झाली, आता कॉपी झाली. कॉपी झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला होम मधल्या इंडेक्स फोल्डर मध्ये जायचं. आता होम फोल्डर कुठे आहे, सपोर्ट फोल्डर मध्ये, त्यामुळे तुम्हाला बॅक जायची गरज नाही. तुम्ही होम फोल्डरवर क्लिक करा. त्यामध्ये परत कुठला फोल्डर आहे, इंडेक्स, त्याच्यावर डबल क्लिक करा, इंडेक्स फोल्डर आला. आता इंडेक्स फोल्डर मध्ये सांगितलं, इंडेक्स फोल्डर मध्ये इथे ग्राफिक्स फोल्डर पण आहे, पण त्यात टाकायचं नाही, आपल्याला कुठे टाकायचं, इंडेक्स फोल्डर मध्ये टाकायचं. आता इथे खाली माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि सरळ पेस्ट करा. ऑटोमॅटिक तिकडची फाईल कॉपी झाली आणि इकडे. लक्षात आलं. या 2 गोष्टी अशा प्रकारचे प्रश्न सोडवणार, फक्त 2 गोष्टींवर लक्ष ठेवायचं. एक, कुठल्या फोल्डर मधून सांगितलंय, कोणती फाईल सांगितली, कुठल्या फोल्डर मध्ये जाऊन टाकायची सांगितली, बस हे कळालं तुम्हाला की हा प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडू शकता. कॉपी प्रश्नावर आधारित किमान 2 ते 3 प्रश्न ठरलेले आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. लक्षात आलं, समजलं कॉपी कसा करायचा.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पण सेम तसाच घेऊ आपण. हिंदुस्तान फोल्डर कॉपी करा आणि टाटा फोल्डर मध्ये पेस्ट करा. प्रश्न काय? हिंदुस्तान फोल्डर कॉपी करा आणि टाटा फोल्डर मध्ये पेस्ट करा. आता इथे फोल्डरच सांगितलंय, मगाशी काय सांगितलं होतं? फोल्डर मधली फाईल सांगितली होती. आता आपल्याला अख्खाच्या अख्खा फोल्डर कॉपी करायचा आहे आणि तो दुसऱ्या एका फोल्डर मध्ये टाकायचा. मग आता हिंदुस्तान फोल्डर मध्ये कॉपी करा म्हटलं की आपण कसं करणार? हे बाय ओपन झालं की आपल्याला पहिलं काय बघावं लागेल की आपला हिंदुस्तान फोल्डर कुठे, बरोबर? हिंदुस्तान फोल्डर मिळाला. आता याला ओपन करायचं आहे का? याला ओपन नाही करायचा, कारण यातली फाईल नाही पाहिजे आपल्याला, अख्खा फोल्डर पाहिजे. मग आता आपण त्या फोल्डरवरच माऊसचं राईट बटन क्लिक करायचं. ओके. आणि इथे तुम्ही कोणती कमांड वापरणार? कॉपी. फाईल कॉपी करायची असू दे, फोल्डर कॉपी करायची असू दे, कमांड कॉपीच आहे. इथे कॉपी कमांड वापरली. आता कुठे जायचंय तुम्हाला? टाटा फोल्डर मध्ये जायचं. मग आता टाटा फोल्डर कुठे आहे ते पाहिजे. टाटा फोल्डर कुठे आहे? इथे. याला तुम्ही ओपन करून पेस्ट करू शकता किंवा याच्यावर राईट बटन क्लिक करून पेस्ट केलं तरी चालेल, पण बेटर आहे तुम्ही त्याला ओपन करा, म्हणजे पर्टिक्युलर कळतं आपल्याला पेस्ट झालंय की नाही. याच्यावर राईट बटन क्लिक करा, पेस्ट. तो फोल्डर तिकडनं कॉपी झाला, अख्खाच्या अख्खा कुठल्या फोल्डर मध्ये आला? टाटा. इथे तुम्हाला पाथ दिसतो बा, कोणत्या फोल्डर मध्ये आपण आहोत. समजलंय कसं करायचं? एकदम सिंपल आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हे बा, वेब फोल्डर मधून yahoo.bmp फाईल होम फोल्डर मध्ये कॉपी करा. सेम तसाच आहे. आता मगाशी सपोर्ट फोल्डर होता, आता कोणता फोल्डर आहे? वेब फोल्डर. वेब फोल्डर मधून कुठली फाईल कॉपी करायची तुम्हाला? yahoo.bmp. आणि ती पुढे आपल्याला हवी आहे होम फोल्डर मध्ये. काय करणार? आपल्याला सगळ्यात अगोदर काय शोधावं लागेल? वेब फोल्डर कुठे आहे? वेब फोल्डर मिळाला, त्यावर डबल क्लिक करा. त्यातली कुठली फाईल पाहिजे तुम्हाला? याहू. दिसली? त्याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा. कोणती कमांड वापरणार आपण? कॉपी. कुठे पाहिजे आपल्याला? होम फोल्डर मध्ये. आता आपण इथे आलो, होम फोल्डर कुठे आपल्याला माहित नाही, तर आपल्याला काय जावं लागणार? बॅक जावं लागणार. बॅक जाण्यासाठी इथे हे बटन वापरा. ठीक आहे. हे बटन किंवा हे बटन जरी वापरलं तरी चालेल. तुम्ही दुसरीकडे कुठे क्लिक केलात की तुमची जम्बलिंग होईल, परत तो फोल्डर शोधायला तुम्हाला त्रास होईल. त्यापेक्षा हे बटनवरती क्लिक करायचं. जिथनं आपण पुढे गेलो तर तिथंच आपण परत बॅक येतो. ठीक आहे. इथे आलात की इथे कुठला फोल्डर पाहिजे आपल्याला? होम. त्यावर डबल क्लिक करा, यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि काय म्हणा सरळ इथे पेस्ट. तिकडनं कॉपी झालं, इकडे आलं. अशा प्रकारे आपण कॉपीशी रिलेटेड सगळे प्रश्न काय करू शकतो? सोडू शकतो. ठीक आहे. मग फोल्डर कॉपी करायचा येऊ दे किंवा फाईल कॉपी करायचा येऊ दे, दोन्ही प्रकार आपण आता बघितले. त्यानंतर कॉपीवर आधारित असे काही प्रश्न येतात. आता हा प्रश्न काय? इमेज फोल्डर मधून सर्व .jpg फाईल्स इमेज बिटमॅप येथे कॉपी करा. इथं एक फाईल कॉपी करण्यास सांगितली, अनेक फाईल्स कॉपी करायला सांगितलेल्या. ठीक आहे. मग आता कसं करणार? आता इमेज फोल्डर मधून आपल्याला कोणत्या फाईल घ्यायला सांगितल्यात? की ज्या फाईल .jpg आहेत अशा, आणि त्या टाकायच्यात कुठं? इमेज मध्ये बिटमॅप नावाचा फोल्डर आहे तिथे. मग आता कसं करणार? सिंपल आहे. पहिलं काय करावं लागेल आपल्याला? काय शोधावं लागेल? इमेज नावाचा फोल्डर. मग इमेज नावाचा फोल्डर कुठे आहे? इथे आहे. ओके. यावर डबल क्लिक करा. आता याच्यात खूप साऱ्या फाईल्स आहेत, इथं बिटमॅप नावाचा फोल्डर पण आहे. आता हे सगळं घ्यायचंय का आपल्याला? नाही घ्यायचं. याच्यातलं काय घ्यायचंय? फक्त जेपीजी फाईल्स घ्यायच्या. आता या कोणत्या फाईल जेपीजी आहेत कसं करणार? या चित्राच्या ज्या फाईल्स असतात त्याला आपण काय म्हणतो? जेपीजी फाईल. मग आता ह्या जर आपल्याला सिलेक्ट करायच्या असतील तर काय करायचं? कीबोर्डवरची कंट्रोल की प्रेस करायची आणि एका फाईलवर क्लिक करायचं, म्हणजे जरी मध्ये आधी फाईल असल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. कंट्रोल की प्रेस करून या सगळ्या फाईल सिलेक्ट झाल्या. यातल्या कुठल्या तरी एका फाईलवर माऊसचं राईट बटन क्लिक करायचं, म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला कोणती कमांड येईल? कॉपी. कॉपी कमांड आली. ह्यात काय झाल्या? तिन्ही फाईल आता कॉपी झाल्या. ते कुठे पाहिजेत आपल्याला? इमेज मध्ये बिटमॅप नावाचा एक फोल्डर आहे, बरोबर. आता आपण कुठल्या फोल्डर मध्ये? इमेज मध्ये. आता कुठे जायचं आपल्याला? बिटमॅप. त्यावर डबल क्लिक करा, पेस्ट. ऑटोमॅटिक त्या सगळ्या फाईल्स इकडे. अशा रीतीनं जर आपल्याला एकाच फोल्डर मधील सर्व फाईल्स कॉपी करायचे असतील तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. समजलं? अशा प्रकारे सिंगल फाईल कॉपी करणं किंवा फोल्डरच्या फाईल अख्खा फोल्डर कॉपी करणं किंवा फोल्डर मधल्या ठराविक फाईल्स कॉपी करणं, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला याच्यावरती येतात. हे बघा, सपोर्ट फोल्डर मधील सर्व ग्राफिक फाईल्स सपोर्ट मधून होम, होम मधून इंडेक्स, इंडेक्स मधून ग्राफिक्स फोल्डर मध्ये कॉपी करा. आता हा प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या. सपोर्ट फोल्डर मधून सर्व ग्राफिक्स फाईल्स, फाईलच्या टाईपचं नाव पण ग्राफिक्स आहे आणि तुम्हाला फोल्डर मध्ये ज्या टाकायला सांगितले त्या फोल्डरचं नाव पण ग्राफिक्स. त्याच्यामुळे जम्बलिंग होऊ द्यायचं नाही. ग्राफिक्स फाईल्स याचा अर्थ चित्राच्या फाईल्स.
मग बीएमपी असू दे, जेपीजी असू दे, जेपीजी असू दे, त्याला ग्राफिक्स फाईल म्हणतात. त्या सर्व फाईल्स इकडे आपल्याला सपोर्ट मध्ये होम नावाचा फोल्डर आहे, होम मध्ये इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, इंडेक्स मध्ये ग्राफिक्स नावाचा फोल्डर आहे, तिथे कॉपी करायचं. कसं करणार? पहिलं आपल्याला काय घ्यावं लागेल? सपोर्ट फोल्डर कुठे येतो पाहावं लागेल. ठीक आहे, सपोर्ट फोल्डर मध्ये आपण गेलो, त्याला डबल क्लिक करून ओपन करा. आता याच्यामधल्या ग्राफिक्स फाईल्स. ओके, आता ग्राफिक्स फाईल्स आपल्याला कशा शोधणार आपण? हे पाहतो, ह्या ज्या फाईल्स आहेत त्या ग्राफिक्स नाहीयेत. त्या कुठल्या फाईल आहेत? टेक्स्ट डॉक्युमेंट. त्याच्यावर तुम्ही माऊस पॉइंटर टच केलं की लगेच येतं पहा टेक्स्ट डॉक्युमेंट. आणि मगाशी मी तुम्हाला ग्राफिक्स फाईल ओळखायला सांगितले, जे असं चित्रासारखं दिसतंय आयकॉन, त्याला म्हणायचं ग्राफिक्स फाईल. आता ही GI आहे, हे पण ग्राफिक्स फाईल आहे. ही जेपीजी आहे, ही पण ग्राफिक्स फाईल आहे. त्यानंतर ही बीएमपी आहे, ही सुद्धा ग्राफिक्स फाईल. मग आता या सगळ्या सिलेक्ट कशा करणार? त्यावर क्लिक करा, कंट्रोल की प्रेस करून ठेवा आणि त्या फाईलवरती क्लिक करा. हे पहा, या सगळ्या फाईल सिलेक्ट झाल्या, त्या नाही झाल्या. ओके, या सर्व फाईल काय करायच्या? सिलेक्ट झाल्या, कंट्रोल की सोडून द्यायची, माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि इथे काय म्हणा? कॉपी. आता हे आपल्याला कुठे टाकायचंय? सपोर्ट मध्ये होम नावाचा फोल्डर आहे, होम मध्ये परत इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, इंडेक्स मध्ये परत ग्राफिक्स नावाचा फोल्डर. मग आता इथे सपोर्ट मध्ये आपल्याला इथे होम नावाचा फोल्डर दिसला, यावर डबल क्लिक करा. तिथेच तुम्हाला इंडेक्स नावाचा फोल्डर दिसतोय, त्यालाही डबल क्लिक करा. तिथेच तुम्हाला ग्राफिक्स नावाचा फोल्डर दिसतोय, त्यालाही डबल क्लिक करा. आणि मग आता इथे राईट बटन क्लिक करून काय म्हणा? पेस्ट. या सगळ्या फाईल्स इकडे. म्हणजे अशा प्रकारे जरी प्रश्न आला तरी तुम्ही अशा पद्धतीने सोडवू शकता. समजलं? म्हणजे आता कॉपीवर आधारित कसाही जरी प्रश्न आला तरी काही अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर अजून एक असा प्रश्न असतो, फाईल मूव्ह करा. मूव्ह करण्यासाठी जसं कॉपी करतो आपण, सेम तसाच प्रकार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मूव्ह करण्यासाठी कमांड आहे कट आणि मग पेस्ट. मगाशी कॉपी करायला आपण काय वापरलं? सिलेक्ट करून कॉपी आणि मग पेस्ट. नाहीतर मूव्ह करा म्हटल्यानंतर जसं कॉपी करायला कॉपी कमांड वापरली, तसं मूव्ह करण्यासाठी मूव्ह कमांड शोधत बसाल. मूव्ह कमांड नसते, कमांड आहे कट. मूव्ह करणं ही काय क्रिया आहे. मूव्ह करणं म्हणजे एका ठिकाणी उचलून दुसरीकडे ठेवणं. कॉपी केलं की काय होतं? जिथनं कॉपी केलं तिथेही राहतं, नवीन ठिकाणी जिथे जातो आपण तिथेही येत. आता कट केल्यानंतर काय होणार? जिथनं आपण कट करतो तिथलं जाणार आणि ज्या ठिकाणी नवीन ठेवणार त्या ठिकाणी जाईल. ओके, आता इथे एक्झाम्पल काय दिले आपल्याला? सिटी फोल्डर मधून कलर मधल्या आदर मध्ये mumbai.pptx फाईल मूव्ह करा. काय करायचे आपल्याला? फाईल मूव्ह करायची. कुठल्या फोल्डर मधून? सिटी फोल्डर मधून. कोणती फाईल? mumbai.pptx. ही कुठे टाकायची? कलर मधल्या आदर मध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिलं काय करावं लागेल? सिटी फोल्डर कुठे तो शोधावा लागेल. बरोबर, सिटी फोल्डर मिळाला, सिटी फोल्डरवर डबल क्लिक करा. कुठली फाईल आहे? mumbai.pptx. आता ही PPTX आहे, कशावरून? तर ती पॉवर पॉईंटची फाईल आहे. पॉवर पॉईंटची फाईल म्हणजे PPTची फाईल. ओके, आता याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा. माऊसचं राईट बटन क्लिक केलं की तुम्हाला इथे कोणती कमांड वापरायची आहे? कट कमांड वापरायची. कोणती कमांड? माऊसचं राईट बटन क्लिक करा, इथे काय म्हणणार? कट. ठीक आहे, आता काय झाली? कट कमांड त्याच्यावरती वापरली. तिथून तुम्हाला कुठे जायचे? कलर मधल्या अदर मध्ये. आता तुम्हाला काय करावं लागेल? बॅक यावं लागेल. बॅक येण्यासाठी काय करणार आपण? बॅक बटन वापरायचं. त्यावर क्लिक करा, इथे तुम्हाला कलर फोल्डर दिसला, यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला अदर फोल्डर दिसला, त्यावर पण डबल क्लिक करा. इथे आल्यानंतर माऊसचं राईट बटन क्लिक करून पेस्ट. जसं मागाशी केलं तसंच आहे, फक्त अगोदर कमांड काय वापरली आपण? कट कमांड वापरली. ठीक आहे, मूव्ह करा करा म्हटलं की कट कमांड वापरायची. समजलं? अजून एखादा प्रश्न पाहू आपण त्याच्याशी रिलेटेड. हे पहा, आता प्रश्न काय आपला? पॅलेस फोल्डर मधून ताज फोल्डर मध्ये युवराज.jpg फाईल मूव्ह करा. फोल्डर कुठल्या फोल्डर मधून घ्यायची फाईल आपल्याला? पॅलेस नावाच्या फोल्डर मधून. कोणती फाईल? युवराज नावाची फाईल, आणि ती आपल्याला ताज फोल्डर मध्ये हवी. कसं करणार? पहिलं तुम्ही कुठे जाणार? पॅलेस नावाच्या फोल्डर मध्ये. इथे तुम्हाला युवराज नावाची फाईल दिसेल. ओके, याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा. कमांड काय वापरणार आपण? कट. ती फाईल आपल्याला टाकायची ताज फोल्डर मध्ये. काय करणार आता आपण? परत बॅक येणार, इथे तुम्हाला ताज नावाचा फोल्डर दिसेल, तिथे या, माऊसचं राईट बटन क्लिक करून पेस्ट. तिकडची फाईल कट झाली आणि आपण ज्या फोल्डर मध्ये घेतोय त्या फोल्डर मध्ये आली. अशा रीतीने तुम्ही कट वरती आधारित प्रश्न सोडू शकता. कट वर आधारित सुद्धा किमान 1-2 प्रश्न येतात म्हणजे येतातच. ठीक आहे, त्यानंतर तिसरी कमांड याच्यामध्ये महत्वाची आहे, रिनेम करा. रिनेम वर आधारित सुद्धा 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. रिनेम करा म्हणजे काय करा? फाईलचं नाव बदला.
फोल्डरचं नाव बदला. रिनेम म्हणजे नाव चेंज करणं. ठीक आहे. आता इथे प्रश्न काय दिला आपल्याला बा, वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली रोज.jpg ही फाईल pink_rows.jpg नावाने रिनेम करा. ठीक आहे. ज्यावेळेस फाईल रिनेम करायला सांगितली जाते त्यावेळेस कशी करणार? आता कुठली फाईल सांगितली आपल्याला? तर वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली रोज नावाची फाईल. मग आपल्याला पहिलं कुठे जावं लागेल? वेब फोल्डर मध्ये. वेब फोल्डरला ओपन करा. त्यामध्ये इथे तुम्हाला रोज नावाची फाईल दिसली. त्याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि कमांड वापरा रिनेम. सगळ्या कमांड माऊसच्या राईट बटन मध्ये आहेत. जसं आपण आउटलुक मध्ये बघितलं सगळ्या कमांड न्यू आयटम्स मध्ये सापडल्या, तसं इथं राईट बटन ही गोष्ट लक्षात ठेवायची. राईट बटन क्लिक करताना फाईलच्या नावावरच राईट बटन क्लिक करणं अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे राईट बटन क्लिक केल्यावर काय वापरणार? इथे कमांड आपण सारा रिनेम. रिनेम केलं की इथे लगेच ऑटोमॅटिक आपला माऊस कर्सर येतो. ठीक आहे. कर्सर आला की इथे फाईलला जे नाव सांगितले ते नीट व्यवस्थित टाईप करा. आता इथे pink__ सांगितलेलं आहे. अंडरस्कोर पण नीट द्या. बरेच जण अंडरस्कोर देताना डॅश देऊन मोकळे होतात. हे लक्षात ठेवा. हे पहा, हे असं जर नुसतं केलं तर हा डॅश झाला. डॅश द्यायचा नाही, हा अंडरस्कोर आहे. अंडरस्कोर देताना शिफ्ट दाबा आणि मग ते मायनसचं जे चिन्ह आहे ते दाबलं की तो अंडरस्कोर येतो. आणि आपल्याला काय पाहिजे ते ROSE. इथे पुढे .jpg लिहू नका. फक्त एवढंच लिहा. .jpg ऑटोमॅटिक ॲज अ डिफॉल्ट एक्सटेन्शन त्याला येत असतं. बाजूला क्लिक करा आणि मगच सबमिट करा. बाजूला क्लिक करणं गरजेचं आहे, नुसतंच टाईप करायचं नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता या फाईलचं नाव काय झालं? pink_rows. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही रिनेम करण्याशी रिलेटेड प्रश्न सोडू शकता. हे बघा, आता सपोज सेम तसाच प्रश्न आहे. वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली calculator.txt ही फाईल computer.txt नावाने रिनेम करा. आता वेब फोल्डर मध्ये कुठली फाईल आहे? कॅल्क्युलेटर. आपण वेब फोल्डर ओपन करा की तुम्हाला कॅल्क्युलेटर नावाची फाईल दिसली. त्याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करा. रिनेम या कमांडवर या. आता इथे काय टाईप करणार? कॉम्प्युटर. रिनेम वरचे प्रश्न सोडवताना फक्त 2-3 गोष्टीच लक्षात ठेवा. स्पेलिंग एरर करायची नाही. जसं सांगितलंय तसंच टाईप करणं अपेक्षित आहे. आणि पुढचं एक्सटेन्शन लिहू नका. एक्सटेन्शन लिहिलं तर काय होतं? computer.txt होईल. कारण ऑलरेडी तिला txtचं एक्सटेन्शन फाईल तयार करताना दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही टाईप करायची गरज नाही. ठीक आहे. आणि मग सबमिट करा. अशा रीतीने तुम्हाला रिनेम करावरती आधारित सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न येतात. त्यानंतर पुढे विशिष्ट फाईल शोधा आणि डिलीट करा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं काय सांगितलंय? दिलेल्या फोल्डरमध्ये bird.wav ही फाईल शोधा आणि ती फाईल डिलीट करा. फाईल काय करायची? आपल्याला डिलीट करायची. फाईल कोणती आपल्याला हवी आहे? जी सांगितली बरोबर त्याच्यावरती जाऊन ती शोधायची. पहा, दिलेल्या फोल्डरमध्ये ही बर्ड नावाची फाईल तुम्हाला दिसते. आता ती वेव नावाचीच आहे का? फाईल टाईप आहे का? त्यावर माऊस पॉइंटर टच केला की दिसतंय. पहा, WAV दिसतंय. म्हणजे ती काय? त्या एक्सटेन्शनची ती फाईल आहे. त्याच्यावर या. माऊसचं राईट बटन क्लिक करा. डिलीट. फाईल डिलीट झाली. किंवा कीबोर्डवरची डिलीट की जरी दाबली तरी चालेल. ठीक आहे. आता डिलीटवर आधारित प्रश्न जर आला ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी परमनंटली डिलीट करा असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो. परमनंटली डिलीट करा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे पहा, सपोर्ट मधील होम फोल्डर उघडा आणि त्यात बिझनेस मीटिंग .pptx फाईल डिलीट करा. आता कशी करणार? सपोर्ट फोल्डर मध्ये जा. तिथून कुठे जाणार? होम मध्ये जा. तिथून कुठे जाणार? बिझनेस मीटिंग मध्ये जा. ओके. तर ती फाईल सिलेक्ट करा आणि ती फाईल आपल्याला डिलीट करायची. आता डिलीट करायची म्हणजे मगाशी बघितलं आपण, राईट बटन क्लिक करून काय केलं? डिलीट. पण जर प्रश्न आला परमनंटली डिलीट करा तर काय करणार? तर अशा वेळी काय करायचं? त्या फाईलला क्लिक करा. माऊसचं राईट बटन क्लिक करा. कीबोर्डवरची शिफ्ट की प्रेस करा. परमनंटली डिलीट करा असा प्रश्न आला तर शिफ्ट की प्रेस करा आणि इथे काय म्हणा? सरळ डिलीट. हे पहा, इथं मेसेज येतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फाईल. आणि एकदा तुम्ही परमनंटली फाईल डिलीट केली की रिसायकल बिन मधून परत मिळवता येत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. येस केलं की ती फाईल परमनंटली डिलीट झाली. अशा प्रकारे तुम्ही परमनंटली सुद्धा फाईल डिलीट करू शकता. ठीक आहे. समजलं? फाईल डिलीट करणे. त्यानंतर फाईलचे ऍट्रिब्यूट्स बदला म्हणून सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न येतात. ऍट्रिब्यूट्स फाईलचे दोनच आहेत. एक आहे रीड ओनली, दुसरे हिडन. एक तर हिडन किंवा रीड ओनली या दोन पैकी कुठलं तरी ऍट्रिब्यूट्स बदलायला आलं तर येईल. आता कसं बदलणार? इथे क्वेश्चन आहे बा, सपोर्ट मध्ये
साऊंड नावाचा फोल्डर आहे, त्या साऊंड नावाच्या फोल्डरमध्ये प्रोजेक्ट डॉट पीएनजी नावाची फाईल. कोणती फाईल आहे? सपोर्टमध्ये साऊंड नावाचा फोल्डर, साऊंड नावाच्या फोल्डरमध्ये प्रोजेक्ट डॉट पीएनजी नावाची फाईल. त्या फाईलचे ऍट्रिब्यूट्स बदलून रीड ओनली करायचं. ऍट्रिब्यूटचं नाव आहे रीड ओनली. आता ते कसं करायचं? ऍट्रिब्यूट्स नावाची कमांड नसते. ऍट्रिब्यूट्स हा टाईप आहे. ठीक आहे. आता कशा पद्धतीने ती चेंज करायचं पहा. आपल्याला काय सांगितलंय? सपोर्ट नावाचा फोल्डर आहे, त्या सपोर्ट नावाच्या फोल्डरमध्ये अजून परत एक फोल्डर आहे साऊंड नावाचं. त्या साऊंडला ओपन करा. त्यात तुम्हाला ही प्रोजेक्ट नावाची फाईल दिसेल. तिला काय करायची? आपल्याला रीड ओनली करायचं. तर काय करायचं? ती फाईल सिलेक्ट करा, माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि कमांड वापरायची प्रॉपर्टीज. ही कमांड लक्षात ठेवा. ऍट्रिब्यूट्स बदलायचे असेल तर कमांड आहे प्रॉपर्टीज. तुम्ही प्रॉपर्टीज वरती क्लिक केलं की मग इथे तुम्हाला ऍट्रिब्यूट्स दिसतील. ऍट्रिब्यूट्स किती आहेत? 2 आहेत पहा, रीड ओनली आणि हिडन. मग यातलं रीड ओनली पाहिजे म्हटल्यावर काय करणार तुम्ही? सरळ इथे रीड ओनली वरती क्लिक करा. ठीक आहे. कधी कधी ते काढून टाका म्हणून येतं, तर त्यावेळेस अगोदर टिक मार्क असेल तो काढून टाकायचा. ठीक आहे. आणि काय म्हणणार? सरळ ओके. ही झाली रीड ओनली. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. हे बघा, आता याला काय करा? सपोर्ट फोल्डर मधील टायगर डॉट जेपीजी फाईलचे ऍट्रिब्यूट्स बदलून हिडन करा. जसं रीड ओनली केलं मग तसं आता काय करा? हिडन करा. कुठली फाईल आहे? सपोर्ट फोल्डर मध्येच आपल्याला टायगर डॉट जेपीजी नावाची फाईल आहे. हे बघा, हे काय कुठल्या फोल्डर मध्ये दिलेली नाही अजून, आतमध्ये इथंच आहे. याच्यावर राईट क्लिक करा. काय म्हणणार? प्रॉपर्टीज. इथे काय म्हणणार? हिडन. ओके. ही फाईल हिडन झाली, डिलीट झाली नाही, हाईड झाली. ओके. अशा पद्धतीनं आपल्याला ऍट्रिब्यूट्स बदला म्हणून देखील प्रश्न येतात. त्यानंतर हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे. जसं काल मी अपॉइंटमेंटच्या बाबतीत सांगितलं ना की हा प्रश्न खूप वेळा आला, तसा विंडोजमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. आणि लेवल 3 मध्ये हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. प्रश्न काय आहे पहा. प्रश्न सोपा आहे, जरी मोठा दिसत असला तरी काय फार अवघड आहे अशातला भाग नाही. प्रश्न पहिला आपण वाचून घेऊ, समजून घेऊ आणि मग दाखवतो मी कशा पद्धतीने तो सोडवायचा. आता प्रश्न काय? सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्ट मध्ये पिक्चर गॅलरी नावाचा फोल्डर मध्ये स्टोअर केलेल्या सर्व इमेज फाईल्स पिक्चर नावाने त्याच फोल्डर मध्ये कॉम्प्रेस करा. नंतर फोल्डर रिफ्रेश करा आणि मग तुमचं उत्तर सबमिट करा. 2-3 क्रिया याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. काय काय सांगितलंय? एक तर पहिली गोष्ट सेंड टू ही कमांड आपल्याला वापरायची. ठीक आहे. कशावर वापरायची? तर सपोर्ट नावाचा जो फोल्डर आहे त्यात पिक्चर गॅलरी नावाचा एक फोल्डर आहे. 2 फोल्डर आहे. सपोर्ट मध्ये पिक्चर गॅलरी नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये स्टोअर केलेल्या सगळ्या इमेजच्या फाईल्स म्हणजे चित्राच्या फाईल्स, पिक्चर फाईल्स, त्या पिक्चर्स नावाने त्या फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करायचं. सगळ्या फाईल एकाच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करायच्या. ठीक आहे. आता कशा करायच्या पहा. टप्प्याटप्प्याने असे प्रश्न सोडवायचे. आता सपोर्ट फोल्डर मध्ये पिक्चर गॅलरी नावाचा फोल्डर आहे. मग काय करणार आपण? सपोर्ट फोल्डर मध्ये जा. इथे पिक्चर गॅलरी नावाचा फोल्डर दिसला, त्याला पण ओपन करा. त्या सगळ्या तिन्ही फाईल दिसल्या. ओके. त्या सगळ्या तिन्ही फाईल्स आता कुठल्या आहेत? इमेज फाईल्स आहेत, कारण त्या पिक्चर फाईल्स आहेत. त्या तिन्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट कशा करायच्या? अनेक फाईल्स तुम्हाला सांगितले. तुम्ही आता याच्यात काही मध्ये आधी करायचे नाही, तर तुम्ही असे माऊसने असंही ट्रॅक करून करू शकता, किंवा कंट्रोल की सांगितली त्याप्रमाणे करू शकता, किंवा शिफ्ट कीने सुद्धा करू शकता. आता या तिन्ही फाईल सिलेक्ट केल्या की त्याच फोल्डरमध्ये आपल्याला काय करायच्या? त्या कॉम्प्रेस करायच्या. कॉम्प्रेस करण्यासाठी कोणती कमांड वापरायची? सेंड टू. आणि जो काही कॉम्प्रेस करून फोल्डर तयार होणार आहे त्याला नाव काय द्यायचंय? पिक्चर्स. काय करणार? इथे तुमच्या फाईल सिलेक्ट झाल्या, माऊसचं राईट बटन क्लिक करा. इथे तुम्हाला कमांड दिसेल सेंड टू. ओके. सेंड टू मध्ये गेलं की इथे कमांड आहे पहा, कॉम्प्रेस्ड. आपल्याला कॉम्प्रेस करायची, म्हणून याच्यावरती क्लिक करा. क्लिक केलं की इथे फोल्डर तयार झाला. त्याला काय नाव द्यायचंय आपल्याला? पिक्चर्स. आता पिक्चर्स RES लिहिणं गरजेचं आहे. बरेच जण इथं पिक्चर लिहितात आणि पटकन मोकळे होतात. पिक्चर्स सांगितले, जसं इथं आहे ना सेम तसं अपेक्षित. ओके. हे बाजूला क्लिक करा. पिक्चर नावाने ती फाईल, आपलं फोल्डर तयार झाला. त्यानंतर काय करायचंय आपल्याला? फोल्डर रिफ्रेश करायचंय. रिफ्रेश कसं करणार? इथेच माऊसचं राईट बटन क्लिक करा. माऊसचं राईट बटन क्लिक केलं की ते तुम्हाला रिफ्रेश कमांड दिसेल. रिफ्रेश करा, सबमिट. एवढं सोपं आहे. ठीक आहे. फाईल सिलेक्ट केलं, माऊसचं राईट बटन क्लिक केलं आणि मग इथे आपण कुठली कमांड वापरली? सेंड टू मध्ये जाऊन कॉम्प्रेस. ठीक आहे.
ही कमांड लक्षात ठेवा. याच्यावर आधारित बऱ्यापैकी आतापर्यंत प्रश्न हा विचारलेला आहे, असाच प्रश्न. त्यामुळे नीट प्रॅक्टिस करताना या प्रश्नाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्यानंतर सपोर्ट फोल्डर मध्ये MKCL या नावाने नवीन एक फोल्डर तयार करा. आता नवीन फोल्डर कसा तयार करणार? कुठल्या फोल्डर मध्ये सांगितलंय आपल्याला? सपोर्ट फोल्डर मध्ये. इथे या, माऊसचं राईट बटन क्लिक करा, न्यू मध्ये जा. इथे काय म्हणणार? फोल्डर. कुठला फोल्डर पाहिजे? MKCL. सरळ फोल्डरचं नाव टाईप करा, बाजूला क्लिक करा, सबमिट. अतिशय सोपा. ठीक आहे. त्यानंतर सपोर्ट फोल्डर मध्ये सर्च इंजिन .txt फाईल शोधा, ती ओपन करा, त्या फाईल मधील सर्व टेक्स्ट डिलीट करा, फाईल सेव्ह करा आणि फाईल बंद करा. हा देखील प्रश्न आतापर्यंत खूप वेळा आलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाहीये. काय सांगितलंय की फाईल आपल्याला शोधायची, तिला ओपन करायचे आणि त्यामध्ये जेवढं काही टेक्स्ट आहे ते डिलीट करून परत फाईल सेव्ह करायची आणि बंद करायची. अतिशय सोपं आहे बा. काय करणार? कुठे आहे ती? सपोर्ट फोल्डर मध्ये सर्च इंजिन आपण पहा आता कुठं आलो? सपोर्ट फोल्डर मध्ये आलो. इथे सर्च इंजिन नावाची फाईल दिसली, त्याला ओपन करा. ओपन करा म्हणजे डबल क्लिक करून करा. आता यात अगोदर ऑलरेडी त्यांनी काहीतरी टाईप करून दिले, ते डिलीट करायला सांगितले. सगळं टेक्स्ट सिलेक्ट करा, कीबोर्डवरची डिलीट की प्रेस करा, टेक्स्ट डिलीट झालं. ओके. त्यात एकही टेक्स्ट राहता कामा नये. सर्व टेक्स्ट डिलीट करा. जर तुम्हाला सिलेक्ट करणं सगळं व्यवस्थित सिलेक्ट हे नसेल, शक्य नसेल, कंट्रोल A करून सगळं तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता. डिलीट केलं की फाईल मध्ये जा आणि कमांड वापरा सेव्ह, कारण आपल्याला सेव्ह करायला सांगितलं. आणि मग इथं ही फाईल क्लोज करायला सांगितली, क्लोज करा आणि मग सबमिट करा. अतिशय सोपा प्रश्न आहे हा, सुद्धा बऱ्याच वेळा आतापर्यंत आलेला आहे. ठीक आहे. सेम तसाच प्रश्न आहे बा. सपोर्ट फोल्डर मध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर फाईल शोधा, ती ओपन करा, त्या फाईल मधील सर्व टेक्स्ट डिलीट करा, फाईल सेव्ह करा आणि बंद करा. सेम तसाच आहे. कसं करणार? सपोर्ट फोल्डर मध्ये जा, इथे सिस्टीम फोल्डर नावाची फाईल आहे, याला डबल क्लिक करून ओपन करा. हे सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा, डिलीट करा, फाईल मध्ये जाऊन काय म्हणणार? सेव्ह, इथं क्लोज, सबमिट. ठीक आहे. सपोर्ट फोल्डर मध्ये भारत.txt नावाने एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल तयार करा. मग अशी फोल्डर तयार करायला सांगितलं, आता काय सांगितली? फाईल तयार करायला सांगितलं. फाईलचा मात्र टाईप सांगितलाय टेक्स्ट डॉक्युमेंट. कोणता सांगितलाय? टेक्स्ट डॉक्युमेंट. कुठे सांगितलाय? सपोर्ट फोल्डर मध्ये. इथे सपोर्ट फोल्डर मध्ये सांगितले म्हणून सपोर्ट फोल्डर मध्ये या, माऊसचं राईट बटन क्लिक करा, न्यू मध्ये जा. इथे फाईलचे सगळे टाईप्स येतात. आता यात आपल्याला टेक्स्ट डॉक्युमेंट सांगितलंय, इथे बरोबर टेक्स्ट डॉक्युमेंटच घ्यायचं. ठीक आहे. टेक्स्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करा. हे बघा, इथे माऊसचं राईट बटन क्लिक करा आणि इथे न्यू मध्ये गेलात की ते तुम्हाला दिसेल टेक्स्ट डॉक्युमेंट. त्याच्यावर क्लिक करा. काय नाव सांगितलंय आपल्याला? भारत. इथे भारत टाईप करा, जसं सांगितलंय त्याप्रमाणे. बाजूला क्लिक करा, भारत.txt नावाचं फाईल तयार होईल. ठीक आहे. तिथे भारत सांगितलंय म्हणून इंग्रजीत लिहितोय आपण, चला इंडिया करू, असं काही डोकं लावायचं नाही. भारत सांगितलंय, भारतच करायचं. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विंडोज वरती आधारित असतात. अतिशय सोपं आहे. काय काय बघितलं आपण? कॉपी, मूव्ह, रिनेम, डिलीट, त्यानंतर फाईल कॉम्प्रेस करणं, सेंड टूचा उपयोग करणं, त्यानंतर फाईल विशिष्ट ओपन करून त्याच्यामध्ये विशिष्ट माहिती. कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये, जसं आता हा प्रश्न होता, याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं फाईल सर्व टेक्स्ट डिलीट करा, तसं काहीतरी टाईप करा पण सांगितलं जातं. टाईप करा सांगितलं, ती ओपन करायची, टाईप करायचं, सेव्ह करून क्लोज करायचं. काही अवघड प्रश्न नाही. आलं लक्षात आहे? समजलं? फोल्डर तयार करायला सांगू दे, नाहीतर ऍट्रिब्यूट्स बदला, ही एक चांगली कमांड आहे. बऱ्यापैकी लक्षात राहत नाही, सोपी कमांड आहे, काहीच अवघड नाही. प्रॉपर्टीज मध्ये जाऊन तुम्ही ऍट्रिब्यूट्स बदलू शकता. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला साधारणपणे विंडोजवर आधारित येतात. किमान 6 प्रश्न विंडोज वरती विचारले जातात, म्हणजे जातातच. अतिशय सोपे आहेत. आउटलुकचे 6 प्रश्न, विंडोजचे 6 प्रश्न, 12 पैकी 12 मार्क्स पडलेच पाहिजेत. म्हणजे 2 मार्क इकडून तिकडून सहज मिळवून पास होऊ शकतो. आपलं टार्गेट फक्त पास होण्याचं नाहीये, पण एक पास होण्याचं मी तुम्हाला ट्रिक सांगितली, किंवा साधारण पास व्हायचं असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतो. आलं लक्षात आहे? नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा.
काय अडचण असेल तर मला पर्सनली विचारा, मी तुम्हाला मग नंतर ती सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे, नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला एक्सेलचं सगळं सांगितलंय, आउटलुक सांगितलंय, विंडोज सांगितलंय, पॉवर पॉइंट सांगितलंय, वर्ड पण सांगितलंय.